मित्रांनो, हृदय पिळवटून टाकणारी ही एक सत्य घटना आहे. ज्या कोणाचं हृदय जिवंत आहे, ज्याच्या मनात अजूनही भावना आहेत, अशा प्रत्येक माणसाला हा व्हिडिओ पाहताना हळहळ वाटल्याशिवाय राहणार नाही आणि डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाहीत. एकीकडे आपण महासत्ता होण्याची स्वप्न पाहतो, विकास आणि डिजिटल इंडियाच्या घोषणा करतो, पण दुसरीकडे वास्तव इतकं कठोर आहे की एका गरीब माणसाला स्वतःचेच पैसे बँकेतून काढण्यासाठी असहाय्यतेच्या टोकाला जावं लागतं. ही सत्य घटना आहे ओडिसा राज्यातील केओंझर जिल्ह्यातील एका छोट्याशा आदिवासी गावातील. जितू मुंडा आणि त्याची बहीण काकरा मुंडा हिची. दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर डिजिटल इंडियाची लखतर वेशीवर टांगणारी घटना समोर आली. बहीण आजारी असताना जितूनं इकडून तिकडून पैसे उचलून खर्च भागवला, पण दुर्दैवानं या काकरा बहिणीचा अंत झाला. तिचं विधी कार्य झाल्यावर तिनं सांगितलेले पैसे काढण्यासाठी जितू वारंवार बँकेत गेला, पण प्रत्येक वेळी त्याला नवीन अटी, नवीन नियम, नवीन कागदपत्रांची मागणी करण्यात आली आणि प्रतिसाद देखील थंड पद्धतीने मिळाला. डेथ सर्टिफिकेट, वारसा पुरावा, ओळखपत्र या सगळ्या गोष्टी एका अशिक्षित, अडाणी आणि गरीब माणसासाठी किती मोठा अडथळा ठरतात याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाहीत. जितू प्रत्येक वेळी आशेने बँकेत जात होता, पण परतताना त्याच्या हातात काहीच नव्हतं. फक्त निराशा, अपमान आणि हताशपणा मिळत होता. आणि शेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून या व्यवस्थेच्या दडपणाखाली त्यानं एक असं पाऊल उचललं जे ऐकून कोणाचंही मन अगदी सुन्न होऊन जाईल. त्याने आपल्या बहिणीची कबर उकरली. तिचा जो काही सांगाडा होता तो सांगाडा बाहेर काढला, पोत्यात भरला, पोत्यात गुंडाळला आणि तो खांद्यावर घेऊन जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर चालत चालत बँकेजवळ पोहोचला. हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, तर समाज माध्यमांवर संताप उसळला. नंतर प्रशासनानं हस्तक्षेप करावा लागला. आवश्यक कागदपत्र तयार करण्यात आली आणि अखेर जितू मुंडाला त्यांचे जे काही 19,300 रुपये होते ते पैसे पुन्हा मिळाले. पण या घटनेने एक मोठा प्रश्न उभा केला. आपली व्यवस्था इतकी कठोर झाली आहे की एका गरीब माणसाला आपल्या हक्क मिळवण्यासाठी इतक्या टोकाला जावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हजारो कोटी रुपये घेऊन पसार झालेली मंडळी यांचं ना प्रशासन ना बँक व्यवस्था काहीही वाकडं करू शकल्या नाहीत. ही कथा केवळ एका भावाची नाही, तर प्रत्येक माणसाची आहे, जो आपल्या हक्कासाठी शांतपणे झगडत आहे आणि समाजाला एक मूक पण तीव्र प्रश्न विचारत आहे. आणि हा प्रश्न निर्माण होतो की आज माणुसकी जिवंत आहे का? ही घटना फक्त एका व्यक्तीची नाही, ही संपूर्ण बँक व्यवस्थेची, समाज व्यवस्थेची आणि आपल्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे. डिजिटल आणि प्रगत होण्याच्या नावाखाली आपण अजूनही त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलो आहोत का? की अजूनही जितूसारख्या लोकांना आपला हक्क मिळवण्यासाठी अशा टोकाच्या मार्गाला अवलंब करावा लागतोय का? जितू मुंडाचा हा संघर्ष आपल्याला आरसा दाखवतो आणि एक प्रश्न विचारतो की खरंच आपण पुढे चाललो आहोत की अजूनही कुठेतरी माणुसकी मागे पडते आहे?